हॅलो. हॅलो मनू, कशी आहेस तू बाळा? मी ठीक आहे आई. म्हणे ऐक ना, बाबांचा काय फोन वगैरे आला होता का तुला? बाबांचा फोन? हम्म. का ग? अगं ते सकाळपासून गेलेत कुठेतरी, न सांगता गेलेत. आणि म्हणजे ते अजून घरी नाही आलेत? नाही ना, मी कधीपासून वाट बघते त्यांची. तू त्यांना कॉल करून बघितलास का? नितीशने मगाशी लावला होता फोन, पण ते उचलत नाहीयेत अगं. असं कसं होईल? तेच तर कळत नाही, म्हणून म्हटलं तुला फोन लावून बघावं. कदाचित तुला काय फोन वगैरे आला असेल, तुला काय माहित असेल त्यांच्याबद्दल. आई, तुला काहीच माहित नाहीये का? बाबा इथे घरी आले होते. इथे घरी म्हणजे काय, तुझ्या घरी? हो. का, कशासाठी? मला 2-3 दिवस नायगावला घेऊन जायला आलेले. मला का नाही सांगितलं मग त्यांनी? नाही म्हणजे मी आणि नितीश इथे वाट बघतोय त्यांची, कधीपासून टेन्शन मध्ये आहोत. तू प्लीज शांत हो. काळजी नको करू, येतील ते. कशी शांत हो? त्यांनी फोन का नाही उचलला माझा? तेच काही कळत नाहीये ग. ते मगाचीच निघालेत पण इथनं. एक मिनिट, काय चाललंय तुमचं? ते तुला घ्यायला आले होते ना? मग आता तू त्यांच्या सोबत नाही आहेस का? नाही आई. का? मग तू नंतर येणार आहेस का? मनू, हॅलो. नाही आई, मी नाही येणार आहे. का ग मन्या? आई, मी तुला नंतर सांगते सगळं. पण तू काळजी नको करू हा. बाबा येतील थोड्या वेळात. तुम्हा बाप लेकींचं काय चाललंय मला खरंच काही कळत नाहीये. एकतर मला न विचारता न सांगता ते तिथे आले, आणि आता तू म्हणतेस की तू इथे येणार नाहीयेस म्हणून. आई, मी नंतर बोलते तुझ्याशी, जरा काम आहेत. ठीक आहे. यार कसं तोंड झालं होतं त्या मनवाचं. हळू बोल. बोला कसली भारी मज्जा आली. तुला सांगू का, मला तिला असं बघून असलं भारी वाटत होतं ना. मम्मा, जे झालंय ना ते खूप बरं झालं. असंच वागत राहिलं ना, असंच सगळं होत राहिलं ना, तिथं ना चांगलं माज होत राहील. बाकीच्यांना शहाणपणा शिकवायची ना, आता कर काय करायचं ते. नाहीतर काय, उतरेल एक ना एक दिवस तिचा माज नक्की उतरेल. एक सांगू का, मला तर वाटतं राजवीर तिच्याशी तर नीट बोलणार सुद्धा नाही. नाही मम्मा, मला नाही वाटत असं. म्हणजे दरवेळी त्यांची भांडणं झाली ना की आपल्याला असं वाटतं की आता हे दोघे बोलणारच नाहीत, पण काही नाही. 2-3 दिवसात सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि परत बोलायला लागतात ते. अगं बाई, आता नव्याची नवलाई संपली. आता राजवीर तिला तसंच वागवणार जसं त्याला हवंय. अगं पण भांडणं व्हायला हवीत ना, तर मज्जा येईल. मी तर म्हणते ना, भांडणाबरोबर तिचा मिनिटाला अपमान व्हायला पाहिजे. एवढी खचून जायला पाहिजे ना ती, पुन्हा आपल्याला काही शिकवायला येणार नाही. मम्मा, तुला सांगते, मी तर कधीपासून या दिवसाची वाट बघतेय माहितीये. आपण ना मस्तपैकी पार्टी करूयात. वेडी आहेस का तू? का, काय झालं? कसल्या छोट्या छोट्या गोष्टींची कसली पार्टी करते? जरा थांब, थोडे दिवस जाऊ दे, मोठा धमाका होईल. आपण एकदम मोठी पार्टी करूयात. मोठा धमाका म्हणजे? अगो बाई, ही तर फक्त सुरुवात आहे. पुढे पुढे बघ काय काय घडतंय ते. मम्मा, पप्पांसारखं कोड्यात बोलू नकोस बरं. नीट सांग काय ते. ग, आता मनवा आणि राजूर मध्ये जे चाललंय ना, ते तसंच चालू राहिलं ना, तर आपल्याला हवं ते करता येईल, आपल्याला हवं ते मिळवता येईल ना. बाकी काही नाही का मम्मा, पण त्या मनवामुळे राजवीर दादाने माझ्या कानाखाली मारली ना, त्या सगळ्याचा बदला घ्यायचा आहे मला. तू एकटीने नाही बदला घ्यायचास, मी पण बदला घेणार आहे तुझ्या बरोबर. शेवटी तिने माझ्या मुलीचा अपमान केला होता, तिला असं सहजासहजी नाही सोडणार मी. वा वा मम्मा, हुशार झालीस ग तू. माझी हुशारी दाखवायची वेळ आलेलीच आहे आता. ती या घरात आल्यापासून आतापर्यंत जे जे काही घडलंय ना, त्या सगळ्याचा हिशोब चुकता करते की नाही बघ मी आता.
करताय तुम्ही? कधीपासून वाट बघतोय तुमची? तुम्ही मनूकडे गेला होता? मला सांगितलं का नाही? मी आणि नितीश कधीपासून वाट बघतोय. खूप टेन्शन आलं होतं. बरं तुम्हाला फोन केला, तुम्ही फोन पण नाही उचलत. अहो काय झालंय सांगाल का प्लीज? आरती मला पाणी देतेस प्लीज? हा आणते, एक मिनिट. ठीक आहे. काय झालं सांगा ना. तुमचा चेहरा का पडला एवढा? आरती, माझा संशय खरा ठरला. म्हणजे मनवा बऱ्याचशा गोष्टी आपल्यापासून लपवते. नक्की काय झालंय? मी मनवाच्या घरी गेलो. रीतसर राजवीरला म्हणालो की मनवाला काही दिवसासाठी माहेरी घेऊन जायला आलोय. मग ते म्हणाले मनवाला मी या घरात पाठवणार नाही. काय? पण का? त्यांचं म्हणणं आहे की ज्या घरात मनवाचा अपमान होतो त्या घरामध्ये मी तिला पाठवणार नाही. तुम्ही त्यांना समजावलंत ना असं काही नाहीये म्हणून? तुला काय वाटतं? मी प्रयत्न केला नसेल. पण मग मनू काय म्हणाली? मनवाने मध्ये बोलायचा प्रयत्न केला, हम्म. पण राजवीरनी डोळ्याचा धाक दाखवून तिला गप्प केलं. त्यांच्या धाकाने म्हण किंवा त्यांना घाबरून म्हण, पण मनवा काहीच बोलली नाही. आरती, या घरामध्ये मनवाला हवं तसं वागू दिलं. ती तिच्या मनासारखं वागली, पण आपल्या विश्वासाला कधी तडा जाऊ दिला नाही. मग राजवीरने तिला धाक का दाखवला? राजवीरच्या अशा वागण्याचं कारण काय? का त्यांचा मनवावर विश्वास नाही? अहो नाही, असं कसं असेल हो? असंच आहे आरती, असंच आहे. मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय. राजवीर मनवाला धाकात ठेवायचा प्रयत्न का करताय? आरती, आपली मनू खूप मोठ्या अडचणीत आहे. राजवीरचे काका बरोबर बोलले होते. मनवाच्या बाबतीत काहीतरी चुकीचं घडतंय. ती हे सगळं सहन करते आणि याला जबाबदार राजवीर आहेत. मनवा, मनवा, काय चाललंय तुमचं? ऐका ना माझं. मनवा, तुम्ही ऐकणारच नाही आहात का? काय चाललंय मनवा? हे तुमच्याशी बोलतोय मी. काय काय चाललंय? काय चुकलंय का माझं? नाही बोलायचंय का नीट? मनवा, हे बा, आज जे काही झालं ते सगळं तुम्हाला माहिती होतं. नवीन असं काही घडलं नाही. त्या दिवशी तुमच्या घरी जे झालं, जे मी बघितलं, तेच तुमच्या बाबांना सांगितलं ना मी. तुम्हाला न सांगता घरी नाही जायचं हे एक वेळ मी मान्य केलं असतं राजवीर, पण बाबा घरी आले होते मला घ्यायला. ऍटलीस्ट त्यांच्या समोर तरी हट्ट सोडायचा होता. म्हणजे तुमचा अपमान होऊ नये याची काळजी घेत होतो मी, तर चुकलं माझं. सांगा ना, त्या घरात जाऊन परत अपमान करून घ्यायचा होता का तुम्हाला? राजवीर, मी तुम्हाला किती वेळा सांगू, माझा अपमान नाही झालाय तिथे.
नितीश फक्त चिडला होता माझ्यावर. आणि काय बोलताय तुम्ही? अहो माझं घर आहे ते. लहानाची मोठी झाली मी किती, तुम्ही का असा विचार करताय? तुम्ही काही म्हणा, पण त्या दिवशी जे झालं ते मी विसरलो नाही आणि विसरणार पण नाही. त्यासाठी तुम्ही माझ्यावर रागवलात तरी मला चालेल, पण मी माझ्या डिसिजनवर फर्म आहे. मी तुम्हाला तुमच्या माहेरी जायची परमिशन नाही देणार. बाबा, बाबा, काय झालंय बाबा? कसला विचार करताय? काय नाही. राहू दे बाबा, तो चहा थंड झालाय. मी आईला सांगतो दुसरा बनवायला. राहू दे, ठेवून दे. बाबा, मी तुम्हाला एवढं पहिल्यांदा टेन्शन मध्ये बघतोय. काय झालंय? कसला विचार करताय? नितीश, प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी मार्ग सापडतोच, पण या वेळेला काही सुचत नाहीये. हात अडकल्यासारखं झालंय. बाबा, तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये. काय झालंय? काय नाही, खूप काळजी वाटते. कोणाची? ताईची ना? बाबा सांगा ना, कसला विचार करताय? राजवीरचा विचार करतात. राजवीर जिजूंचा? मी मनूला घरी आणण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो, पण ती येऊ नाही शकली. जिजूंमुळे ना? असंच समज हवं तर. राजवीर जे वागताय ते फार कोड्यात टाकण्यासारखं आहे, आणि ते असं कोड आहे की सोडवणं कठीण जात आहे. त्यांचा अनुभव मला आधीपासूनच आहे. पण ताई का नाही आली तुमच्यासोबत? राजवीर नको जाऊ म्हणाले. आणि ताईने ऐकलं? ऐकावंच लागणार. ज्या घरात तिचा अपमान झालाय त्या घरात तिला पाठवणार नाही असं म्हणाले. सॉरी बाबा, हे सगळं माझ्यामुळे झालंय. नाही, तसं नाहीये नितीश. मनू आपल्यापासून काहीतरी लपवते. असं का वाटतंय तुम्हाला? राजवीरचं वागणं मला विचित्र वाटलंय. ते तर मला आधीपासूनच वाटतं. त्या दिवशी मी त्यांची कॉलर पकडली ना, तेव्हा त्यांनी मला नको नको ते बोलून डिवचलं, म्हणून मी तसा रिॲक्ट झालो. बाबा, मी ताईला चांगलं ओळखतो. तिला किती त्रास झाला ना तर ती आपल्याला नाही सांगणार. नितीश, तू हे कशावरनं म्हणतोयस? नाही सांगणार ती आपल्याला. तिला असं वाटतं की आपल्याला काही सांगितलं तर त्याचा आपल्याला त्रास होईल, म्हणून नाही सांगणार ती. म्हणजे मनूच्या बाबतीत खरंच काहीतरी चुकीचं घडतंय असं तुला सुद्धा वाटतंय ना? बाबा, नक्की काय घडतंय ह्याचा अंदाज आपण इकडे बसून नाही लावू शकत. पुन्हा तोच प्रश्न. आता करायचं काय? बाबा, तुम्ही नका टेन्शन घेऊ. ती सगळं सांभाळून घेईल. सगळं नीट होईल. माझी सुद्धा तीच इच्छा आहे की माझी शंका खोटी ठरावी. मी चहा घेऊन येतो तुमच्या. आलोच. शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते
दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी. नमस्कार करते मी. सुखी राहा. मनवा, खूप वाईट वाटलं असेल ना तुला? तुझ्या बाबांशी बोलणं झालं का? नाही माई. अगं मग बोल ना त्यांच्याशी. काय बोलू माई आणि कसं बोलू? त्यांना पण खूप वाईट वाटलं असणार. अगं हो, पण व्यवस्थित बोलणं व्हायला हवं की नको? पण माई कोणत्या तोंडाने बोलू मी त्यांच्याशी? ते एवढ्या प्रेमाने मला घेऊन जायला आले होते आणि मी नाही जाऊ शकले त्यांच्या बरोबर. हे बघ, आज जे काही झालं ना त्यात तुझी काहीच चूक नव्हती. राजवीर चुकला. खरं म्हणजे मी त्याला बोलणार होते, पण सगळ्यांसमोर नाही बोलले. पण मी बोलेन त्याच्याशी. नाही माई प्लीज, तुम्ही काहीच नका बोलू त्यांच्याशी, ते आणखीन चिडतील. अगं नाही चिडणार, मी बोलेन त्याच्याशी. मध्येच तो का असं वागतो मला काही कळतच नाही. मला सांग, तुला काही बोलला का? माई, माझं आणि नितीशचं भांडण झालं आणि त्यामुळे राजवीरनं असं वाटतंय की मी तिकडे जाऊ नये. अगं असं कसं जायचं नाही? हे बघ, आता तो रागावलाय ना म्हणून तुला बोलला असेल, पण राग शांत झाला ना की तुला जाऊ देईल तो. मला नाही वाटत तसं. असं का म्हणतेस मनवा? मनवा, मला सांग ना. माई, मी त्यांना खूपदा विचारून झालंय, पण ते ऐकून घ्यायलाच तयार नाही आहेत माझं. असं असेल तर मला त्याच्याशी आजच बोलायला हवं. माई प्लीज प्लीज तुम्ही नका बोलू त्यांच्याशी. तू काळजी नको करूस, मी बघेन. त्याला तुझी घालमेल कळत नसेल, त्याला कळणार नाही माहेर म्हणजे काय असतं ते. पण मला माहितीये ना मनवा, मी काय म्हणते, तू घरी जा. आई बाबा नितीश यांच्याशी मोकळेपणानं बोल. 2 दिवस राहा तिथे आणि तुला बरं वाटलं ना की मग परत ये. नाही माई, नको. अगं नको काय, मी बोलेन त्याच्याशी. मी सांगितलं ना, तू काळजी नको करूस. माई खरंच नको. मी पण आता ठरवलं, जोपर्यंत राजवीर स्वतःहून मला परवानगी देत नाही तोपर्यंत मी माहेरी नाही जाणार. मनवा, राजवीर पाणी घे. तू का आणतेस? मनवा कुठे? शांतपणे पाणी पी, सांगते. माहेरी गेल्यात का त्या? दमून आलायस ना, पाणी पी ना शांतपणे, सांगते. माहेरी गेल्यात त्या? इतकं सगळं सकाळी झाल्यावर जाईल का ती माहेरी? बेडरूम मध्ये. हो. ओके. राजवीर थांब, मला बोलायचंय तुझ्याशी. बोल. तू सकाळी जे काही वागलास त्यामुळे मनवा खूप दुखावली गेली. असं का केलंस तू? माई, उगाच नाही वागलो मी. त्यामागे खूप कारण आहेत. नाही, मला नाही पटलं हे. तिचे बाबा आले होते तिला घेऊन जायला. तू नाही म्हटल्यावर तिला आणि तिच्या बाबांना काय वाटलं असेल? आता माझ्यासाठी फक्त मनवा इम्पॉर्टंट आहे. अरे पण ते सुद्धा तिचे वडील आहेत हे लक्षात ठेव. माई, काय चुकीचं बोललो मी? ज्या घरात माझ्या बायकोचा अपमान होतो त्या घरात मी त्यांना नाही पाठवू शकत. त्या घरात म्हणजे कोणत्या घरात रे? ते घर सुद्धा तिचंच आहे ना? माई, ते घर त्यांचं आधी होतं, आता त्यांचं घर हे. नाही राजवीर, तिच्यासाठी तिचं सासर आणि माहेर दोन्ही एकच आहे. लग्न झालं तरी मुलीची नाळ आयुष्यभर तिच्या माहेरापासून कधीच तुटत नसते. ऐक माझं राजवीर, तिचं मन नको दुखवूस. तिला सोडून ये माहेरी. राजवीर, काय म्हणते मी? तिला सोडून ये माहेरी.
माई पाठवायचं असतं तर सकाळीच पाठवलं असतं ना त्यांना. हो पण नाही ना पाठवलंस. मग आता जाऊ दे ना. नाही पाठवू शकत नाही त्यांना. असं काय करतोस राजवीर? ती खूप दुखावली, तिला खूप वाईट वाटते. जाऊ दे तिला माहेरी. माई मला नाही वाटत त्यांच्या वाईट वाटण्याला आपण काही करू शकतो. आणि राहिला प्रश्न त्यांना माहेरी पाठवण्याचा, ते मी नाही पाठवणार. राजवीर, अरे असं नको करूस. माई मी सांगितलं ना, मी त्यांना नाही पाठवणार म्हणजे नाही पाठवणार. चुकतोयस तू राजवीर. नाही मला नाही वाटत. नाही, मी जे करतोय ते बरोबरच करतोय. त्या दिवशी तिकडे जे काही झालं ना ते स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. त्यामुळे काही झालं तरी मी त्यांना तिकडे नाही पाठवणार.